धस यांनी केलेल्या नव्या आरोपांची। भाजप आमदार सुरेश धस यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यानंतर माध्यमांशी बोलताना वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचा कच्चा चिठ्ठा वाचला। वाल्मिक कराडला मदत करणाऱ्यांना सह आरोपी करा असं सुरेश धस यांनी म्हटलंय। बीडमधनं कोट्यवधींची राख उचलली जाते, हे अवैध धंदे बंद करावेत अशी मागणी त्यांनी केली आहे। यावेळी परळी आणि आष्टीच्या रस्त्यांची तुलना करत धनंजय मुंडेंवरती निशाणा साधलाय। करुणा मुंडेंच्या गाडीमध्ये शस्त्र ठेवण्यात पोलीस सहभागी असल्याचा आरोप सुद्धा यावेळी सुरेश धस यांच्याकडनं केला गेला। 20 वर्ष बीडमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली करा अशी मागणी सुद्धा यावेळी बोलताना सुरेश धस यांनी केली। अजितदादा निर्णय घेतील आणि अजितदादांनीच निर्णय घ्यावा। मला वाटतं या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा काय संबंध? आमच्या पक्षाचे ते नाहीयेत, त्यांचा राजीनामा घ्यायचा का नाही? त्यांच्या पक्षाचेच आमदार म्हणतात प्रकाश सोळंके व इतर सर्व की यांचा राजीनामा घेतला पाहिजे, पण तो राजीनामा अजितदादा घेत नाहीत। अजितदादांनी घ्यायचा का नाही हा अजितदादांचा प्रश्न आहे। आमचं जरा लांबचं नातं आहे ना, आम्ही भाजपवाले आहोत। करुणा मुंडे यांच्या गाडीमध्ये पिस्तूल ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी ठेवलाय आणि तो साडीतला व्यक्ती कोण, हे जे कटकारस्थान केलेलं आहे परळी येथे तुम्ही मीडियाने दाखवलेलं आहे, त्याच्यात पोलीस अधिकारी आहेत। ते साडीतल्या माणसांनी बंदूक ठेवल्याच्या नंतर ते असे खाली हाताने मागून ते ड्रॉप करतायत। स्कार्फवाले लोक पोलीस अधिकारी आहेत आणि ते आजही बीड पोलीस दलामध्ये आहेत। हे जे लोक आहेत यांच्यावरती कारवाई व्हावी, यांचं सस्पेन्शन व्हावं आणि सुप्रीम कोर्टाचे फक्त राख्याचा विषय पुढं परळी थर्मलला गेल्या 20 वर्षापासून काही अधिकारी 20 वर्षापासून काही अधिकारी आणि कर्मचारी एकाच पोस्टवरती आहेत। 20 वर्षापासून एका 20 वर्षापासून कुठेही मला वाटतं 3 वर्षाच्या पुढे बदली अधिनियम 3 वर्षाचा आहे। 4थं वर्ष राहू शकतं आणि 5वं वर्ष राहायचं असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांची परवानगी लागते। म्हणून परळी थर्मल मधल्या अधिकाऱ्यांना कोणत्या कोणत्या मुख्यमंत्र्यांनी 20-20 वर्षापर्यंत राहण्याची परवानगी दिली, हे अशा प्रकारचं पत्र मी माननीय मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे आणि त्याचं जे स्वतंत्र डिपार्टमेंट आहे त्यांनाही मी पत्र देतोय। हे मी पोलिसांची माहिती घेतली कृष्णाच्या बाबतीत, तो कृष्णा आंधळे, तर हे अतिशय गरीब घरातला हा मुलगा आहे। 5 का 7 पत्र्याचं घर आहे आणि संभाजीनगरला हा शिकायला होता पोलीस दलामध्ये जाण्याची तयारी करण्यासाठी, परंतु यापूर्वी त्याच्या हातून काही गुन्हे घडलेले आहेत, गुन्हेगार आहे आणि तो त्याला आईबद्दल प्रेम नाही, म्हणजे पोलिसांनी सांगितलं बरं, आई वडिलाबद्दल प्रेम नाही, कुटुंबाबद्दल कुठलीही आशा नाही आणि ते असाच यापूर्वी काही प्रकरणामध्ये बराच कालावधी गायब राहिलेला आहे। पण तो गायब राहावा असं मला काय वाटत नाही। माननीय मुख्यमंत्र्यावरती आणि SIT वरती आमचा विश्वास आहे, तो राहिलेलं कोकरू बाळ सुद्धा लवकरात लवकर ताब्यात येईल।